नमस्कार मंडळी. तर आम्ही काल आद्विकचा बोरन्हाण सोहळा केला. या लहान मुलांसाठी सोहळा छोटा असो किंवा मोठा असो, त्यांच्यासाठी तो जास्त उत्साही असतो. कारण काल मामाला फोन केला होता आणि तो बऱ्याच वेळा त्याला सांगत होता, की माझं बोरन्हाण आहे, माझं बोरन्हाण आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय त्याला अजिबात माहिती नाही, पण त्याला माहिती होतं, की माझ्यासाठी काहीतरी करणार आहेत. असो. त्याच्यानंतर सकाळी मी माझी सगळी कामं आवरून बाहेर आले वेणी घालायला. तर मला झाडांच्या कुंड्यामध्ये खूप सारा असा कचरा साठलेला दिसला. कारण बरेच दिवस झाले मी झाडांचं क्लिनिंग अजिबात केलं नाही. रोज यायचं आपलं देवाला फुले घ्यायची आणि जायचं एवढंच माझं चाललेलं. तर वाळलेला पालापाचोळा त्याच्यामध्ये जास्त साचला होता त्यामुळे ते जास्त खराब दिसत होतं. तर अद्विकला म्हटलं आपण दोघं मिळून हे क्लीन करूया. अद्विकची बडबड ऐकत ऐकत मी काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मला एक छोटंसं रोपटं दिसलं ते म्हणजे खाऊचं पान. ते खरंच खूप भारी वाटत होतं. आणि 2 ते 3 मिनिटासाठी अद्विक शांत झाला म्हणून मी मागं वळून बघितलं तर अद्विकचं हे काम चालू होतं. ते म्हणजे माझ्यासाठी ते एक्स्ट्राचं काम होतं. असं असतं लहान मुलांना घेऊन काम करायचं म्हटलं की एक्स्ट्रा काम करावंच लागतं. त्याच्यानंतर मी माझं क्लिनिंग करून घेतलं तर एवढा सारा त्याच्यामध्ये कचरा निघाला आणि अद्विकनं घातलेला पसारा होता तोही क्लीन करून घेतला. खाली जास्त माती पडली होती त्यामुळे मला इथं पाणीही मारावं लागलं आणि खूप फ्रेश वाटत होतं, मस्त वाटत होतं. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.